नांदणीचे सुप्रसिद्ध कुरडे फूड मार्ट घेऊन आली आहे खास नवीन वर्षानिमित्त कुरडे उत्पादनावर भरघोस सूट। 1 जानेवारी ते 26 जानेवारी पर्यंत खास 20% सूट। मिल्क प्रोडक्ट्स, बेकरी प्रोडक्ट्स, नमकीन, स्वीट्स, केक, फास्ट फूड व नाश्ता आणखीन भरपूर काही। तर वाट कसली पाहताय? एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता हॉटेल नटराज शेजारी, कोल्हापूर रोड, जयसिंगपूर रोड, ND पाटील पेट्रोल पंपासमोर, नांदणी। मोबाईल नंबर 72 63 89 99 97, 72 63 89 99 98। आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। पुढील संधी आरक्षण देण्याची, हिचं आपल्याला सोनं करायचं। आपली स्पष्ट मागणी, तिच्यात आपण कुठेही बदल केलेला नाही, बदललेलं सुद्धा नाही। महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या सरसकट ओबीसीतून आरक्षण, आणि ते आपण घेणार। त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी घर सोडा, घराच्या बाहेर पडा, तरच पोरं मोठे होणार आहे। कोणीही घरी राहण्याचा विचारच करू नका। तिकडं गर्दी आहे, आपण कशा जायचं, गर्दीत त्रास होईल। गर्दीत झाली पाहिजे म्हणून तर आपल्याला संख्या वाढवायची, तरच सरकार आपल्याला न्याय देणार आहे। नसता आपल्या पोरावर पुन्हा अन्याय होईल। आता पोरांवर अन्याय होऊ देऊ नका, ही तुम्हाला हात जोडून विनंती। मिळेल तेव्हा तयारी करा। आणि विशेष करून आणखीन एक सांगतो, तुम्ही 1 तारखेपासून म्हणजे त्या नवीन वर्षापासून गावागावात पुन्हा एकदा गाव पिंजून काढा, बैठका सुरू करा। गावागावात, तालुकाभर आणि जिल्हाभर, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजाने बैठकी चालू करा। समज गैरसमज काही ठेवू नका, सगळे काढून टाका। मराठवाड्यासाठी सुद्धा पुन्हा समिती मराठवाड्यात येऊन काम करणार, मराठवाड्यात सुद्धा आणखी नोंदी सापडण्याचं काम करणार आहे। सगळ्यांना न्याय मिळणार आहे, काही काळजी करायचं कारण नाही। कोणीच फक्त घराच्या बाहेर मराठा म्हणून एकजुटीनं पडा। मनभेद ठेवू नका, प्रसिद्धीसाठी अजिबात ठेवू नका। आपल्या पोरांना काय मिळतंय याच्यासाठी सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी सहकार्य करा, कारण याच्यात काही असते। कुणीही संभ्रम तयार करून घेऊ नका। स्वतःला थोडं महत्व कमी मिळालं ते काही जण उलट सुलट बोलणार असले, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि आपल्या लेकरासाठी बाहेर पडा। आपली स्पष्ट भूमिका आहे, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण घ्यायचं आणि ते आपण घेणार। गैरसमज स्वतःच्या परिस्थितीसाठी किंवा त्यांना मान सन्मान कमी पडला की त्याच्यासाठी काही जण बोलत असतात, सगळं दुर्लक्ष करा। ऐकायचं सुद्धा दुर्लक्ष करा। समोर एकच ध्येय ठेवा, स्वतःचा मुलगा, स्वतःची जात आणि ओबीसीतून आरक्षण, एवढ्याच गोष्टी डोळ्यासमोर ठेवून बाहेर पडा।